वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. संस्कृतमध्ये संकष्टीचा अर्थ होतो संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा सेवा केली जाते. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी आपला पुत्र गणपती बाप्पांना सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते आणि म्हणूनच हा संकष्टी चतुर्थी दिवस हा अतिशय महत्त्वाचा आणि खास मानला जातो. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं. या विघ्नहर्त्याची विधिवत पूजा सेवा आराधना केल्यानं हा विघ्नहर्ता आपल्यावरील सर्व संकट विघ्न दुःख हरतो, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला आईनं आपल्या मुलांसाठी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. जो उपाय केल्यामुळं आपल्या मुलाच्या जीवनामध्ये जी काही संकट विघ्न बाधा असतील, मुलाच्या विवाहामध्ये काही अडथळे येत असतील किंवा शिक्षणामध्ये नोकरीमध्ये काही अडथळे येत असतील, अडचणी येत असतील किंवा इतरही काही अडचणी असतील किंवा आजारपण असेल, तर ते सर्व काही दूर होऊन आपल्या मुलांची प्रगती होणार आहे, भरभराट होणार आहे, इच्छापूर्ती होणार आहे आणि प्रत्येक कामामध्ये त्यांची प्रगती होणार आहे. आता असा कोणता उपाय आहे, तर तो उपाय जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सर्वच आईवडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते. मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल, नोकरी संबंधित असेल किंवा आपली जर मुलं सतत आजारी पडत असतील, एखाद्याचा विवाह ठरत नसेल किंवा एखाद्यानं करणी बाधा केली असेल किंवा इतर काही अडचणी असतील आणि त्या दूर करण्यासाठी ते काही ना काही उपाय सेवा तोटके करत असतात. असा ते एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या संकष्टी चतुर्थीला आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आता हा उपाय दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही करू शकता. तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी उपवास करायचा आहे. आता शक्य असेल तर तुम्ही निर्जला व्रत करू शकता किंवा फलाहार करून देखील हा उपवास करू शकता. त्यानंतर दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे, गणपती बाप्पांची आराधना करायची आहे, नामस्मरण करायचं आहे. आपल्या जवळपास जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. 21 दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे, जास्वंदीची फुलं अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर तुम्ही मोदक देखील गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता किंवा कोणतीही गोडाची मिठाई तुम्ही या ठिकाणी गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. गणपती बाप्पांची विधिवत पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी बसून ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. हा उपाय आईनंच आपल्या मुलांसाठी करायचा आहे. जर काही कारणास्तव जर आई हा उपाय करू शकत नसेल तर मग कुटुंबातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीनं आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. मग वडील करू शकतात किंवा घरातील कोणतीही व्यक्ती, मोठी व्यक्ती करू शकते. त्यानंतर 108 वेळा हा मंत्र जप केल्यानंतर आपल्या मुलांसंबंधित जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल, अडचण असेल तर ती या विघ्नहर्त्याच्या कानामध्ये तुम्हाला सांगायचे आहे. कानामध्ये लक्षात ठेवा आणि आपल्या मुलांवरील विघ्न संकट दूर करण्यासाठी या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला या दिवशी गोमातेची देखील सेवा करायची आहे. गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक मुठभर चण्याची डाळ घ्यायची आहे, एक चपाती घ्यायची आहे आणि एक छोटासा गुळाचा खडा आणि आपल्या तळ हातावरती ठेवून या गोमातेला तुम्हाला खाऊ घालायचे आहे. त्याचबरोबर हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात आणि म्हणूनच त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या मुलांवरील सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे, गोमातेची पूजा करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला दिवसभर ही सेवा करायची आहे. त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला आता हा जो उपाय आपण जाणून घेणार आहोत तर तो उपाय करायचा आहे. आता तिन्ही सांजेला म्हणजे 6:30 ते 7:30 या दरम्यान जरी तुम्हाला हा उपाय जमला नाही तर तुम्ही रात्री 10 वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे. आता जर तुमची मुलं जर बाहेर गावी असतील, शिक्षणासंबंधित, नोकरी संबंधित किंवा इतर काही कारणानं, तरी देखील आईनं हा उपाय आपल्या मुलांसाठी केला तरी देखील चालेल. तर आता हा उपाय करत असताना आईनं सर्वप्रथम कणकेचे 10 दिवे करून घ्यायचे आहेत. कणिक मळत असताना, दिवे करत असताना आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि या पिठामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि चिमूटभर मोहरीचं तेल म्हणजे थोडंसं मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि ही कणिक मळून याचे 10 दिवे तयार करायचे आहेत. 10 दिवे झाल्यानंतर त्यातील एक दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. 2 दिवे तुम्हाला आपला जो मुख्य दरवाजा असतो, प्रवेशद्वार असतो, तर त्या दरवाजाच्या बाजूला आपल्याला हे 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. उरलेले जे 7 दिवे आहेत
आहेत तर त्यातील एक दिवा तुम्हाला तुमच्या देवघराजवळ प्रज्वलित करायचा आहे। जरी तुम्ही देवघराजवळ वेगळा दिवा प्रज्वलित केला असेल किंवा तुळशीजवळ केला असेल तरी देखील तुम्हाला हे कणकेचे दिवे देखील या ठिकाणी प्रज्वलित करायचे आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप टाकायचं आहे, त्याचबरोबर चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी, भीमसेनी कापूर आणि 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत। कोणताही उपाय करत असताना अखंड वस्तूंचाच उपाय करायचा असतो, कारण आपल्याला त्याचा अखंड फळ प्राप्त होत असतं। अशा प्रकारे आपल्याला हे 4 दिवे प्रज्वलित करायचे आहेत। उरलेले 6 दिवे आहेत तर ते आईनं एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत, ताटामध्ये घ्यायचे आहेत, देवघरासमोर बसायचं आहे। गणपती बाप्पांचं पुन्हा एकदा नामस्मरण करायचं आहे। आपल्या मुलांवरील सर्व विघ्न, संकट, बाधा दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। हे जे दिवे आहेत तर त्यामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे देशी गाईचं तूप, पिवळी मोहरी, ते हे सर्व साहित्य आपल्याला टाकूनच हे दिवे प्रज्वलित करून मगच आपल्याला बाप्पांना प्रार्थना करायची आहे। गणपतीची तुम्हाला कोणती स्तोत्र येत असतील तर ते देखील तुम्ही पठण करू शकता। पुन्हा एकदा गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्या मुलाला पाटावरती या गणपती बाप्पांच्या समोर बसवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत या दिव्यांनी तुमच्या मुलांना ओवाळायचं आहे। आता जरी तुमची मुलं बाहेर गावी असतील तर तुम्ही गणपती बाप्पांसमोर बसूनच हा उपाय करू शकता। ते जितकी मुलं असतील घरामध्ये तर त्यांच्यासाठी तुम्ही या 6 दिव्यांनी ओवाळायचं आहे। ओवाळत असताना मुलांवरील इडापिडा टळू दे या विघ्नहर्त्याला अशी प्रार्थना करायची आहे, जी काही संकट आहे ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। 7 वेळा ओवाळून झाल्यानंतर हे दिवे आहेत तर ते तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचे आहेत। शक्य असेल तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये रात्रीच हे सोडू शकता, जर शक्य नसेल तर ठेवू शकता। दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये जर सोडणं शक्य होत नसेल तर हे कणकेचे दिवे तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत आणि जवळपास असणाऱ्या गोमातेला तुम्हाला हे खाऊ घालायचे आहेत। आता ही दिव्यांची सेवा झाल्यानंतर एक मुठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे। त्या पिवळ्या मोहरीमध्ये 2 लवंगा, अखंड लवंगा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे, 1 सुपारी आणि 2 वेलच्या, त्या देखील कुठे खराब झालेल्या, किडलेल्या नसाव्यात। तर तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी वेगवेगळे मुठभर तुम्हाला ही पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे 2 लवंग आणि 2 वेलच्या वेगवेगळ्या आणि 1 सुपारी घ्यायची आहे। प्रत्येकासाठी 1 प्लेट घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे। हे गणपती बाप्पांसमोर ठेवून पुन्हा एकदा तुम्हाला याची विधिवत पूजा करायची आहे, सेवा करायची आहे आणि त्याच्यानंतर संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जे आपण घेतलेली मोहरी आहे, सुपारी, लवंगा, तर ते तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये, नवीनच वस्त्र असावं, तर त्याची तुम्हाला एक पोटली करायची आहे। प्रत्येक मुलासाठी वेगवेगळी पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुमच्या मुलाजवळ तुम्हाला सदैव ठेवायला द्यायची आहे। आणि जर तुम्हाला मुलांजवळ ठेवणं जर शक्य होत नसेल, म्हणजेच बाहेर गावे आहेत, तर जोपर्यंत तुमची मुलं घरी येत नाहीत तर तोपर्यंत ही पोटली तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे। दररोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला याची विधिवत पूजा करायची आहे। आता अशा प्रकारे आपल्याला हे पिवळ्या मोहरीचा उपाय झाल्यानंतर तुम्हाला 1 प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर, 4 तमालपत्र अखंड, कुठेही फाटलेली, तुटलेली, किडलेली नसावीत तर ती घ्यायची आहेत। त्याच्यावरती तुम्हाला पिवळी मोहरी घालायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला याची धूप तुमच्या घरामध्ये करायची आहे, हे जाळायचं आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी, नकारात्मक आहे किंवा घरामध्ये जर कोणी करणी बाधा केली असेल, आजारपण असेल, कोणतंही कितीही मोठं विघ्न असेल, संकट असेल तर ते दूर होण्यास मदत होणार आहे। तर अशा प्रकारे या 3 सेवा आहेत तर त्या तुम्ही दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला करू शकता। आता तुम्ही जर या संकष्टी चतुर्थीला ही जर पोटली केली असेल तर तुम्हाला पुढच्या संकष्टी चतुर्थीला ही पोटली करायची काहीही गरज नाही, परंतु दिव्यांचा आणि तुम्हाला संध्याकाळच्या मी वस्तू सांगितलेल्या आहेत जाळायच्या घरामध्ये, तर त्या जाळायचा तुम्हाला उपाय दर संकष्टीला करायचा आहे। अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे। या विघ्नहर्त्याच्या कृपेने तुमच्या मुलांवरील, कुटुंबावरील तुमचे सर्व संकट, विघ्न दूर होणार आहेत। तुमच्या मुलांच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या घराची भरभराट होणार आहे। तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते। ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।